Hello my dear student. Today we are going to learn beautiful lesson My village. बघा आपण इयत्ता पहिलीतील फर्स्ट स्टँडर्ड मधील सब्जेक्ट मॅथमॅटिक यामधील चॅप्टर 1 माय विलेज हा पाठ पाहणार आहोत. बघा माय विलेज म्हणजेच माझे गाव हा सुंदर पाठ आज आपण पाहणार आहोत. तर लेट्स स्टार्ट. लुक ॲट द पिक्चर. बघा इथे तुम्हाला पिक्चर दिसत आहे. छान असे एका गावाचे चित्र तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिले आहे. तर लुक ॲट द पिक्चर केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ते पिक्चर तुम्हाला पाहायचे आहे. या चित्रात एक सुंदर गाव दिसत आहे. दिस इज अ विलेज. देर आर हाऊस, ट्री, ॲनिमल्स, fields and roads in the village. म्हणजेच त्या गावामध्ये घरे, झाडे, प्राणी, शेती आणि रस्ते आहेत. बघा किती सुंदर गाव आहे. बघा या गावामध्ये काय काय आहे हे आपल्याला काळजीपूर्वक पाहायचे आहे आणि त्यांची नावे सांगायची आहेत. म्हणजेच त्याचं निरीक्षण करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. लुक ॲट द बिग ट्री. पहा इथे एक मोठं झाड दिसत आहे. देर इज अ कॅट अँड मंकी. दुसरं काय आहे? खारुताई. झाडावर एक माकड बसलेला आहे. देर इज अ मंकी ऑन द ट्री. आणि देर इज अ कॅट अंडर द ट्री. म्हणजे इथे तुम्हाला काही ऑन, अंडर, अप, डाऊन असे शब्द तुम्हाला या पाठामध्ये शिकायला मिळणार आहेत. बर्ड आर फ्लाइंग इन द स्काय. आकाशात पक्षी उडत आहेत. अजून काय काय आहे? मेनी पीपल लिव्ह इन द विलेज. भरपूर असे लोक या गावामध्ये राहत आहेत. बघा तुम्ही ज्या गावामध्ये राहता तिथे सुद्धा असे वेगवेगळे लोक राहतात. वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे सर्व लोक एका गावात एकत्र राहतात. द चिल्ड्रेन आर प्लेइंग. इथे मुले काय करत आहेत? खेळत आहेत. द वुमेन इज स्टँडिंग नियर द हाऊस. वुमेन कुठं? म्हणजे एक स्त्री तिच्या घराजवळ उभी राहिली आहे. आणि पुरुष सुद्धा आहेत. तिथे एक वासुदेव दिसत आहे. बघा वासुदेव जो सणाला वगैरे दिवाळीच्या टायमाला तुम्ही पाहिला असेल आपल्या घरासमोर येतो. छान असा गाणं म्हणतो, डान्स करतो. तो वासुदेव सुद्धा या चित्रामध्ये दाखवला आहे. अजून काय आहे? द फार्मर वर्क इन द फील्ड. एक शेती आहे आणि शेतीमध्ये फार्मर काय करत आहे? वर्क करत आहे. म्हणजेच काम करत आहे. त्याची शेती नांगरत आहे. शेतकरी शेतात काम करत आहेत. लुक ॲट द काऊ. इथे पहा इथे गायी आहेत. त्या गायी काय करत आहेत? कुठे आहेत? शेडमध्ये आहेत. म्हणजेच द काऊ इनसाइड द काऊ शेड. त्या कशामध्ये आहेत? काऊ शेडमध्ये आहेत. देर आर ऑक्सन इन द फील्ड. इथं काय आहे? बैल शेतात नांगरत आहे. म्हणजेच याच्यावरूनच असते की शेतात बैल आहेत ते काय करतात? शेतकऱ्याला मदत करतात. ॲनिमल हेल्प द फार्मर. म्हणजे ॲनिमल काय करतात? शेतकऱ्याला मदत करतात. आता अजून काय आहे? पहा बरं इथे बस दिसते का? बस, रिक्षा. यालाच आपण व्हेकल्स म्हणतो. व्हेकल्स म्हणजे वाहने. 4 चाकी, 2 चाकी वाहने जी असतात ते व्हेकल्समध्ये येतात. देअर इज अ ट्रॅक्टर इन द फील्ड. शेतात काय आहे? ट्रॅक्टर आहे. अ बस इन ऑन द रोड. बस काय आहे? रोडवरनं येत आहे. देअर इज आल्सो ॲन ऑटो रिक्षा. तेथे एक रिक्षासुद्धा आहे. दिसते ना तुम्हाला? रिक्षा आणि बस रस्त्याच्या एका बाजूने येत आहेत आणि रस्त्याचे 2 भाग आहेत. मध्ये व्हाईट कलरची लाईन आहे. बघा ही लाईन कशासाठी आहे? तुम्हाला प्रश्न पडला असेल अशी मध्ये पांढरी लाईन का असते? तर आपण जाताना एका बाजूने जातो आणि येताना दुसऱ्या बाजूने येतो. म्हणजेच आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या डाव्या हाताने जातो आणि येताना पुन्हा आपला डावी साईड आहे त्या साईडने येतो. बघा येणारी वाहने बस, रिक्षा आपल्याकडे येत आहेत. ती या बाजूला आहेत आणि
कार गाडी दिसत आहे. कार ती या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चाललेली आहे. म्हणजेच रस्त्याचे 2 भाग केलेले आहेत हे तुम्हाला चित्रावरून समजते. बघा, एका चित्रातून आपल्याला किती सारी माहिती मिळते. मग चित्राचे बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्याला सर्व माहिती समजते. अजून काय आहे? पीपल ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर विलेज. म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी लोक बसने ट्रॅव्हल करतात. म्हणजेच बसने प्रवास करतात. त्या गावातील लोक इकडून तिकडे जाण्यासाठी बसने प्रवास करतात किंवा ऑटो रिक्षा वगैरे अशा वाहनांनी प्रवास करतात. बाजूला काय दिसत आहे? लुक ॲट द ग्रीन फील्ड्स. हिरवीगार शेते आहेत. फार्मर ग्रो क्रॉप्स इन द फील्ड्स. फार्मर काय करतात? त्यांच्या शेतामध्ये शेती करतात किंवा अन्नधान्य पिकवतात. शेतकरी शेतात पिके घेतात. व्हेजिटेबल अँड ग्रेन्स ग्रो हिअर. येथे भाज्या किंवा धान्य पिकवले जाते. बघा, तुम्हाला एका साईडला दिसत असेल शेतात पीक घेतलेलं. अजून काय आहे? वरच्या साईडला पहा. द सन इज शायनिंग इन द स्काय. वरच्या साईडला एका कोपऱ्यामध्ये सन काय करत आहे? शायनिंग करत आहे. म्हणजे तिथून सूर्यप्रकाश येत आहे. देर आर माउंटन्स अँड रिव्हर. तिथे एक माउंटन्स म्हणजेच पर्वत आणि रिव्हर म्हणजे नदी सुद्धा आहे. डोंगर आणि नदी दिसत आहे. द विलेज लुक्स क्लीन अँड ब्युटिफुल. हे गाव कसं आहे? सुंदर आणि ब्युटिफुल असं दिसत आहे. क्लीन, स्वच्छ दिसत आहे. लेट्स लर्न सम पोझिशन वर्ड्स. आता आपण या गावामध्ये या गावाची माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला इथे काही वर्ड्स मिळाले असतील. पोझिशन वर्ड असे कोणकोणते वर्ड आपल्याला याचे निरीक्षण केल्यावर भेटतात त्याची माहिती आता आपण पाहूया. पहा, मंकी ऑन द ट्री. मग ऑन हा शब्द पोझिशन वर्ड आहे, तो आपल्याला इथे भेटतो. ऑन. अंडर. द कॅट इज अंडर द ट्री. तिथे जी कॅट आहे ती झाडाखाली बसली आहे. नियर, जवळ. द गर्ल इज नियर द गेट. बघा, एक मुलगी आहे, ती कुठे आहे? गेटच्या जवळ आहे. मग गेटच्या जवळ आहे हे सांगण्यासाठी आपल्याला नियर हा शब्द इथे मिळाला आहे. इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर. इन फ्रंट ऑफ. द बस इज इन फ्रंट ऑफ द ट्री. बस कुठं उभी राहिली आहे? झाडाच्या समोर उभी राहिली आहे. म्हणून फ्रंट ऑफ हा शब्द आपल्याला इथे मिळाला आहे. बिहाइंड. बिहाइंड म्हणजे मागे. द हाऊस इज बिहाइंड द ट्री. हाऊस कुठे आहे? त्या ट्रीच्या मागे आहे, झाडाच्या मागे आहे. किंवा द हाऊस इज बिहाइंड द वुमेन. त्या स्त्रीच्या मागे आहे. अ व्हिलेज इज ब्युटिफुल प्लेस. म्हणजे हे गाव कसं आहे? एक सुंदर असं गाव आहे. आणि बघा, इथे एक पंप आहे आणि पंपावर एक महिला पाणी काढत आहे. म्हणजे हापशावर पाणी हंडा भरत आहे. ते आपलं चित्र शोधायचं राहिलं होतं. तर अशा प्रकारे हे एक सुंदर गाव आहे आणि या चित्रातून आपल्याला खूप सारी गावाची माहिती मिळाली. बघा, चित्राचं निरीक्षण केल्यावर आपल्याला किती माहिती मिळते. म्हणजे एका चित्रातून आपल्याला खूप सारी माहिती मिळते. आता याच्यातून आपल्याला काही प्रिपोजिशन वर्ड आलेले आहेत, ते आपण पुढे पाहूया. चला, बघा, आपल्याला पिक्चरमध्ये जसे पोझिशन वर्ड दिसले तसेच पोझिशन वर्ड आता आपण पाहणार आहोत. इन. इन म्हणजे आतमध्ये. हा डॉग काय झालेला आहे? बॉक्सच्या आतमध्ये बसला आहे. म्हणजे डॉग इंटू द बॉक्स. इथे बघा, डॉग बॉक्समध्ये गेला आहे म्हणजे आतमध्ये गेला आहे. म्हणजे इंटू असे इथे पोझिशन वर्ड आपल्याला मिळतो. फ्रॉग. फ्रॉग म्हणजे बॉक्सच्या दोन्ही बाजूने पुढे तोंड दिसत आहे आणि मागे पाय, या पोझिशनला फ्रॉग असे बोलतात. त्यानंतर येतं अराउंड. अराउंड म्हणजे सभोवताली. हा डॉग आहे तो बॉक्सच्या अराउंड गोल फिरत आहे. अबाव. अबाव म्हणजे बॉक्सच्या वरती. बिलो. टेबल. टेबलाच्या खाली. जर टेबलाच्या खाली एखादी वस्तू ठेवली असेल किंवा
व्यक्ती वगैरे बसली असेल त्याला बिलो हे पोझिशन वर्ड वापरला जातो. ऑन म्हणजे बॉक्सच्या वरती. अंडर म्हणजे खाली. जसे आपण चित्रामध्ये पाहिलं कॅट कुठे बसली होती, ट्रीच्या खाली बसली होती, म्हणजेच अंडर द ट्री. पहा इथे आहे बाय. बाय म्हणजे तो बॉक्सच्या जवळ गेला आहे. बिटवीन दोन्ही बॉक्सच्या मध्ये जेव्हा असते पोझिशन तेव्हा त्याला बिटवीन असं म्हणतात. बिसाईड. बिसाईड म्हणजेच बॉक्स इकडे आहे आणि बाजूला डॉग बसला आहे, त्याला बिसाईड असे म्हणतात. नेक्स्ट टू म्हणजे बॉक्सच्या जवळ तो खाली पोझिशन करून बसला आहे बघा. आणि अप म्हणजे तो बॉक्स इथे आहे, बॉक्सच्या इकडून इकडे उड्या मारत आहे. अप. डाऊन बॉक्सवरून खाली उडी मारत आहे. लेफ्ट डाव्या बाजूला. राईट उजव्या बाजूला बघा. राईट उजव्या बाजूला. इन फ्रंट ऑफ म्हणजे बॉक्सच्या समोर. बिहाइंड म्हणजे बॉक्सच्या मागे. आणि इनसाइड म्हणजे बॉक्सच्या आतल्या बाजूला. आणि आउटसाइड म्हणजेच बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला. अशा प्रकारे पोझिशन वर्ड आपल्याला या पाठातून मिळाले आहेत. हे पोझिशन वर्ड तुम्ही लिहून काढायचे आहेत. तर इथे आपला चॅप्टर पूर्ण झालेला आहे. माय व्हिलेज या चित्राची माहिती आपण पाहिलेली आहे. भेटूया. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.